नमस्कार मित्रांनो, मी शरद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता पाठीमागे मी आहे भुसावळ या बस स्टेशनवर। तर मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यात सुंदर असं भुसावळचं बस स्टँड। म्हणजे सुंदरच आहे, पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे। आपला आजचा फुल कव्हरेज ॲडव्हेंचर ब्लॉग होणार आहे मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आहे तर सबस्क्राईब करा। साडेपाच वाजलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरसाठी गाडी लागली आहे। ही गाडी जामनेर पहूर या मार्गाने छत्रपती संभाजीनगरला जाते। वाजलेत 5:38 यावल गाडी लागलेली आहे, भुसावळ यावल। 5:30 वाजलेले मित्रांनो सकाळचे। समोरची जी गाडी लागलेली आहे ही लालवाली लालपरी धुळ्यासाठी लागली, भुसावळ धुळे, आणि तिच्या बाजूला जळगाव मेहकर, मुक्ताईनगर मलकापूर बुलढाणा चिखली मेहकरसाठी। भुसावळ रावेर, हे पण रावेरसाठी चालली तिसरी गाडी सकाळ सकाळ। रावेरसाठी भरपूर गाड्या वाटते। सकाळ सकाळचे 5 वाजलेले आहेत मंडळी, आणि ही स्लीपर सीटरची गाडी आहे ना, ही रावेरसाठी चाललेली आहे, पुण्यावरून आलेली आहे। ही भुसावळ बस स्टँड पाहू शकता परिसर। सहा वाजलेले आहेत आणि जळगाव जामोदसाठी गाडी लागलेली आहे। भुसावळ ते जळगाव जामोद मार्गाचा मुक्ताईनगर पुरा काकोळा मार्गे जळगाव जामोद। पाहू शकता मंडळी, जागोजागी असे खड्डे भरलेले आहेत पाण्याने, पाणी साचडी गाडी लागली नांदेडसाठी। जळगाववरून ही गाडी लागली, जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर बुलढाणा मेहकर वाशिम हिंगोली आणि नांदेड अशी लॉंग रनर गाडी आहे। आणि बाजूला कळगावसाठी लागली, भुसावळ साकेगाव कळगाव। पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे खानदेशमधलं भुसावळचं हे बस स्टँड महत्त्वाचं बस स्टँड आहे। आणि समोरच बाजूला पाहू शकता या इकडे रेल्वे स्टेशन आहे, जे की आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वे जंक्शन यार्ड आहे भुसावळचं या ठिकाणी। आणि ही अशी कंडिशन आहे भुसावळ बस स्टँडची, पाहू शकता गड्ड्यात पाणी साचलेलं आहे, संपूर्ण स्वच्छता एकदम घाण आहे जिकडे तिकडे, असं म्हणजे उभं नाही राहतात, इतकं खतरनाक विषय आहे या ठिकाणी पाहू शकता। 6:30 वाजले, छत्रपती संभाजीनगरसाठी गाडी लागली जामनेर मार्गे, जामनेर आगाराची गाडी आहे। भुसावळ बरानपूर गाडी आता आलेली आहे। भुसावळ आणि बरानपूर सावदा फैजपूर रावेर मार्गे बरानपूर। 6:30चा टायमिंग सकाळचा 6:30चा टायमिंग झाला। आणि भुसावळ अमळनेर गाडी लागली, जळगाव अमळनेर धरणगाव मार्गे जळगाव धरणगाव अमळनेर। हे वेळापत्रक आहे या ठिकाणी, तुम्ही पाऊस करून थांबवून स्क्रीनशॉट करून पाहू शकता। पाहू शकता बस स्टँडचं आतमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सोय एवढीच आहे, आणि बाकीचे प्रवासी इकडे असे उभे राहतात साईडनं। आणि आतमध्ये भरपूर घाण आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम खतरनाक घाण करून ठेवलेली आहे आतमध्ये, कोणी बसत पण नाही, गोबर पडेल आहे इथं, आणि केर कचरा जसा काय खरं नाही बाबा इथं। 6:45 भुसावळ तुळजापूर गाडी मार्गाचा जामनेर सिल्लोड जालना बीड धाराशिव आणि तुळजापूर, लॉंग रनर गाडी आहे भुसावळवरनं। भुसावळचं बस स्टँड म्हणजे घाणीचं एकदम खतरनाक साम्राज्य, भरपूर घाण केर कचरा आणि सगळं असं दुर्गंधी असते या ठिकाणी। भुसावळवरून सुटणाऱ्या सकाळच्या गाड्यापैकी भुसावळ बोईसर भुसावळ ते धुळे अशा ज्या बऱ्याच गाड्या दाखवल्या नाही, अनाऊन्समेंट झाली पण त्या गाड्यात दिसल्या नाही, कारण की गौरी गणपतीमुळे कोकणात गाड्या पाठवल्या गेल्या, त्यामुळे या ठिकाणी गाड्याची कमतरता आहे आणि प्रवाशांसाठी तशी सूचना जाहीर केलेली आहे यांनी। जळगाव मेहकर चालली आहे, इकडे यावल लागलेली आहे, इकडे रावेर लागलेली आहे। 7 वाजले या ठिकाणी यावल गाडी लागली। यावल दर अर्धा तासाने असते, रावेरसाठी पण अर्धा तासाने गाडी असते, आणि छत्रपती संभाजीनगरसाठी पण आता ही तिसरी गाडी लागली, म्हणजे अर्ध्या तासाने ही असते, रेग्युलर गाड्या आहे।
आणि भुसावळ ते मनमाड गाडी लागलेली आहे। मालेगाव धुळे मनमाड असायचा मार्ग आहे आणि या बाजूला जळगावसाठी गाडी लागलेली आहे। जळगावसाठी रेग्युलर गाडी असते। 7:20 झाले। पुण्यासाठी गाडी लागली छत्रपती संभाजीनगर मार्गे पुणे, भुसावळ, जामनेर, पहूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, नगर आणि पुणे असायचा रूट आहे। 7 वाजलेले आहेत। भुसावळ ते नागपूर गाडी लागली। मलकापूर, अकोला, अमरावती, नागपूर मार्ग आहे। 7 वाजताची गाडी आहे नागपूरसाठी। भुसावळ अर्नाळा गाडी, भुसावळ, नाशिक, अर्नाळा 7:15ची अर्नाळा। जळगाव पुसद आलेली आहे। 7:15 वाजलेले आहे। 7:15 7:30 आता जळगावहून आली गाडी पुसदला चाललेली आहे। मुक्ताईनगर, मलकापूर, बुलढाणा, चिखली, मेहकर, वाशिम, पुसद असायचा मार्ग आहे। चालता पण नाही आहे तिथे कधी सुधरेल हे बसस्टँड। तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला बसस्टँड? महाराष्ट्रातले बऱ्यापैकी बसस्टँड आता सुधारत आहे, परंतु भुसावळचं बसस्टँड कधी सुधारेल? समोर गाडी लागली जळगाव लोहारा, जळगाव भुसावळ लोहारा, सावदा मार्गे लोहारा गाडी आहे। 7:30 वाजले आता। पहिला नंबर आहे, दुसरा नंबर आहे का? गंदगीवाला दुसरा नंबर आहे आता। असं काय पुरे भरतात असं? ही जी जागा आहे भुसावळ बसस्टँडची, ही रेल्वे डिपार्टमेंट घेणार आहे। रेल्वेच्या अंडरमध्ये हे येतं असं ऐकण्यात येतं या ठिकाणी। आणि बसस्टँडसाठी जे मंजूर झालेलं आहे नवीन बसस्टँड बांधकाम, हे बाजूला दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी होईल असं वाटते। त्याच्यामुळे आता हे असं पेंडिंग आहे। ती पाहून चालावं लागते, इकडे खाली पाहून तिथं जायचं डापकात पाय, चप्पल असून काही फायदा नाही। जिकडे तिकडे असे डापका आहे। धुळ्यासाठी गाडी चालली, भुसावळ धुळे, धुळ्यासाठी आता ही गाडी लागत आहे। 7:30 वाजले। तर असा होता माझा की जायचं होतं मला सिडको बसस्टँड संभाजीनगरमध्ये, पण गाड्या कमी होत्या काल तिकडे गौरी गणपतीमुळे इकडच्या गाड्या नव्हत्या, त्यामुळे मी इकडे आलो आणि म्हटलं हा व्हिडिओ पहिले करून घेऊ, नंतर पाहू पुढचं। भुसावळ धुळे चालली, निळ्या कलरची बस। समोर लागलेली आहे जळगाव बऱ्हाणपूर, लाल कलरची जळगाव बऱ्हाणपूर। इकडे लागलेली आहे मुक्ताईनगर मुक्ताईनगर ते मालेगाव, जळगाव, एरंडोल, पारोळा, धुळे आणि मालेगाव असायचा रूट आहे। ही चालली भुसावळ पुणे, दुसरी गाडी आहे पुण्यासाठी। मंडळी बसकडे पण पाहा लागते आणि खाली पण पाहा लागते, कारण खाली असं आहे खतरनाक वाजत झाले मित्रांनो। गाडी लागली नागपूर, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, नागपूर। तर नागपूरसाठी अनाऊन्समेंट केली नाही, अकोल्यासाठीच केली फक्त। नागपूर जाते का अकोला जाते काय माहिती। सव्वा आठची भुसावळ, नाशिक, पालघर गाडी आता लागत आहे। 8 वाजलेले आहे। गाडीचं टायमिंग 8:15 भुसावळ, नाशिक, पालघर, जळगाव, एरंडोल, धुळे, नाशिक, मालेगाव, त्र्यंबक, जवार आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, विजयी विश्व तिरंगा पे देखो कैसे फड़क रहा है हवा में, भुसावळ रेल हेरिटेज। सकाळचे वाजले 8:15 आणि एरंडोलसाठी गाडी चाललेली आहे, नागपूरवरनं आलेली। अमरावती, अकोला, भुसावळ, जळगाव, एरंडोल असायचा मार्ग आहे। इकडे बाजूला बोदवड चालली, भुसावळ बोदवड लोकल रूट आहे इथला। यावल पुणे आली, यावल संभाजीनगर पुणे 8:30चा टाइम। चला मंडळी इथला चहा ट्राय करूया एकदा। चहाची तलब लागली आता सकाळ सकाळ। आज रविवार आहे आणि भुसावळचा आठवडी बाजार आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे भुसावळमध्ये। एक द्या ग्लासमध्ये। ₹12 चहा होता, एकदम कडक पण पैसा वसूल। MP वालों की गाड़ी जलगांव से बरहानपुर, देखिए किस तरह से रूट है इसका। आपल्याकडे फार कमी दिसतात अशा गाड्या।
रेग्युलर रूट आहे सगळे. रावेर भुसावळ, यावल भुसावळ, जळगाव भुसावळ. 8:30 वाजलेले आणि जामोद गाडी लागली. जळगाव जामोद, भुसावळ ते जामोद, पुरा, काकोळा. मंडळी, भुसावळचं बसस्टँड कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते अस्वच्छतेसाठी, दुर्गंधीसाठी प्रसिद्ध आहे. कचरा, घाण, म्हणजे की जनरल नॉलेजच्या म्हणजे MPSCच्या तलाठ्याच्या परीक्षेमध्ये जनरल नॉलेजमध्ये हा असा प्रश्न आला होता की दुसऱ्या क्रमांकाचं असलेलं भारतातलं सर्वात गंध घाण असं बसस्टँड, अस्वच्छ बसस्टँड कोणतं तर ते म्हणजे आपलं भुसावळ बसस्टँड. 9:20 झाले. मुक्ताईनगर संभाजीनगर गाडी, संभाजीनगरसाठी मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर. 9:15 झाले. भुसावळ बसस्टँड सकाळचे आणि जळगाव ते काटेलधाम गाडी लागली, पाहू शकता. 9:10 जळगाव ते काटेलधाम गाडी. भुसावळ, मुक्ताईनगर, पुरा, काकोळा, जळगाव जामोद आणि काटेलधाम. खानदेश एरिया, भुसावळ वगैरे इकडच्या सगळ्या खानदेश विभागामध्ये जुनाट गाड्या जास्त दिसतील तुम्हाला. नवीन गाडी संख्या फार कमी आहे आणि त्या लॉंग रूटसाठी 2-4 म्हणून अशा वापरतात. शेगाव मनमाड गाडी 9:15 आली आहे भुसावळला. शेगाव, खामगाव, भुसावळ, जळगाव, धुळे, मनमाड. छत्रपती संभाजीनगर ते भुसावळ गाडी आली आणि छत्रपती संभाजीनगर ते बरहानपूरसाठी. सकाळचे 9:30 वाजले आणि शिरपूरसाठी गाडी लागली. भुसावळ ते शिरपूर. 9:30 वाजलेले आहेत. जळगावसाठी गाडी आली. चिखलीवरनं आली ही गाडी, चिखली जळगाव. आणि बाजूला पाहू शकता भुसावळ नागपूर गाडी चालली. आपले महाराज. 9:15 वाजले. फैजपूर, सावदा, रावेर, बरहानपूरसाठी गाडी लागली. आणि जर तुम्हाला बरहानपूर जायचं असेल भुसावळवरनं तर 6-7 वेळा गाडी आहे सकाळच्या 7:30 वाजेपासून. ही दुसरी फेरी. तिसरी यावल आहे आणि इकडे यवतमाळ आहे, पाहू शकता. जळगाव, यवतमाळ, भुसावळ, मुक्ताईनगर, अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, दारव्हा, यवतमाळ. 3 वेळा यवतमाळच्या. आता ही दुसरी आहे 10ची. पहिली काही गेली नाही वाटते. अजून 11:30 वाजता एक गाडी आहे. 10 वाजलेले आहेत. 10:05. जळगाव, मुक्ताईनगर गाडी. इकडे भुसावळ, रावेर आणि इकडे मलकापूर, धुळे गाडी. 10:15 वाजले. शेगाव शिर्डी चालली आता. भुसावळ, जळगाव, खानदेश, नाशिक, शिर्डी. मुक्ताईनगर, पुणे गाडी चालली. 10:30 वाजले आहे. गर्दी पाहू शकता पुणे गाडीसाठी. तिचा मार्ग आहे जामनेर, छत्रपती संभाजीनगर, शिरूर, पुणे. 10:30 वाजलेले आहेत. नाशिकसाठी गाडी लागली आहे. समोर पाहू शकता चिनावल ते जळगाव गाडी आहे. ही जळगाव चिनावल आणि चिनावल जळगाव अशी धावते. 10:30 वाजलेले आहेत आता. अकोला लागली आता. भरपूर गाडीत गर्दी आहे, पाहू शकता. अकोला, भुसावळ, मलकापूर, खामगाव, अकोला असा मार्ग यायचा. पहिलेच ऑलरेडी पॅक आहे आणि आता इतके खाली लोक आहे, कसे काय मावतील याच्यात. 11 वाजत आले. धुळे गाडी, मलकापूर, धुळे. ही दुसरी गाडी आहे धुळेसाठी मलकापूरहून आणि इथून तिसरी, चौथी गाडी आहे भुसावळवरून. भरपूर असे टाईम आहे धुळ्यासाठी. 11 वाजलेले आहेत या ठिकाणी. सुरत गाडी लागली आहे. भुसावळ, जळगाव, धुळे, नवापूर आणि सुरत आंतरराज्य प्रवास. आता निघालेली आहे भुसावळ ते सुरत, जळगाव, धुळे, नवापूर. आणि ही गाडी पाहू शकता बऱ्यापैकी खाली आहे. एवढी जास्त प्रवासी नाही आहे एवढा लॉंग टूर असल्यावर. एकदम खाली गाडी आलेली आहे. भुसावळ, चोपडा, शिरपूर. चला तर मंडळी, भुसावळचं रेल्वे स्टेशन सुद्धा आता आपण थोडक्यात पाहूया.
जे परिस्थिती आहे आता सध्या भुसावळ बस स्टँडची ही बदलायला पाहिजे, आशा करतो अशी. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.